शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेतमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आज दिनांक 26 जुलै 2024 वार शुक्रवार, गोलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज आपल्याला फुलांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळते हे जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गोलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। तर क्वालिटी आपण पाहू शकता, जरबेराची चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीसाठी साधारणतः 10 ते 20 रुपयेपर्यंत आपल्याला जरबेरासाठी दर पाहायला मिळते। तर एका बंचमध्ये आपल्याला 10 स्टिक पाहायला मिळतात। तर दर जे आहे ते आपल्याला मोठ्या प्रमाणावरती कमी झालेले पाहायला मिळतात। मोठी आवकही आपल्याला पाहायला मिळते, परंतु ग्राहकांची संख्या मार्केटमध्ये आपल्याला कमी पाहायला मिळते, त्यामुळे दर जे आहे ते आपल्याला कमी पाहायला मिळतात। गुलाबाची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला गुलाबासाठी आज 20 रुपयापासून ते जास्तीत जास्त 50 रुपयापर्यंत आपल्याला एक नंबर टॉप क्वालिटीचे गुलाबासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर एका बंचमध्ये आपल्याला 20 स्टिक पाहायला मिळतात। तर गुलाबाचे दर आज आपल्याला कमी पाहायला मिळतात। क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची क्वालिटी पाहू शकता, तर तुकडा गुलाबसाठी साधारणतः 30 ते 50 रुपये किलोपर्यंत आपल्याला तुकडा गुलाबसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर दर जे आहे ते आपल्याला 30 ते 50 रुपये किलोपर्यंत पाहायला मिळतात। झेंडूची क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर झेंडूला दर जे आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला 40 ते 50 रुपये आपल्याला झेंडूसाठी दर पाहायला मिळते। तर कमी क्वालिटीमध्ये आपल्याला 20 रुपयापासून आपल्याला झेंडूसाठी दर पाहायला मिळालेला। त्याच्यामुळे झेंडूची आवक जी आहे ते आपल्याला भिजलेला झेंडू मार्केटमध्ये आल्यामुळे दरामध्ये आपल्याला जो कमी जास्त दर जो पाहायला मिळतो तो भिजलेल्या झेंडूसाठी 20 रुपये किलोपासून आपल्याला झेंडूला दर पाहायला मिळते। त्याचबरोबर पिवळा झेंडू जे आहे ते पिवळ्या झेंडूसाठी चांगले एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 50 ते 60 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। तर क्वालिटी आपण पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला हलक्या क्वालिटीमध्ये म्हणजेच भिजलेल्या झेंडूसाठी दर जे आहे ते आपल्याला 20 रुपये ते 25 रुपये किलोपासून आपल्याला दर पाहायला मिळतात। आवक आपल्याला भरपूर प्रमाणात नाही आहे, परंतु दरामध्ये आपल्याला मोठी तफावत पाहायला मिळते। शेवंतीची क्वालिटी पाहू शकता, तर शेवंतीसाठी दर जे आहे ते पूर्णपणे उतरलेले पाहायला मिळतात। तर 30 ते 50 रुपये किलोपर्यंत आपल्याला शेवंतीसाठी दर पाहायला मिळते। आवक आपल्याला मर्यादित आहे, परंतु ग्राहकांची संख्या खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये आपल्याला कमी पाहायला मिळते, त्यामुळे दर जे आहे ते आपल्याला पूर्णपणे ढासळलेले पाहायला मिळतात। तर 2 ते 3 दिवसापूर्वी 100 ते 120 रुपये किलोने विकणारी शेवंती जी आहे ते 40 ते 50 रुपये किलोपर्यंत येऊन पोहोचलेले आहे।